नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. महाफास्ट 50च्या माध्यमातून जाणून घेऊयात दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या. रणजितसिंह मोहिते पाटील आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत. धैर्यशील मोहिते पाटलांकडूनही कालच भाजप सदस्यत्वाचा राजीनामा. रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवार गटात जाणार, सूत्रांची माहिती. मोदींनी संसदच ताब्यात घ्यावी, पण मित्रपक्षांचाही मान राखावा. शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकरांचा भाजपला सल्ला. गजानन कीर्तिकरांकडून अमोल कीर्तिकरांच्या ईडी चौकशीवर नाराजी व्यक्त. गजानन कीर्तिकरांनी महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचं काम कसं झालं हे सांगितलं. शिंदे गटाला कोणती भीती दाखवली गेली, गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्यातून दिसतं. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणेंचा सरपंचांना सज्जड दम. मला हवा तसा लीड मिळाला नाही तर तुम्हाला निधी मिळाला नाही तर माझी तक्रार करू नका, नितेश राणेंचं वक्तव्य. सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचाही फोटो. राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर पुण्यात लावलेल्या बॅनर आणि प्रचार पत्रकात राज ठाकरेंच्या फोटोचा समावेश. राज ठाकरे लवकरच महायुतीच्या मंचावर येण्याची शक्यता. शिवाजी पार्कमध्ये 17 मे रोजी महायुतीची प्रचार सभा. नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीत सभा होण्याची सूत्रांची माहिती. शरद पवारांचा आधी सुद्धा एनडीएमध्ये जाण्याचा प्रयत्न. प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यानंतर छगन भुजबळांचाही दावा. 2014 मध्ये राष्ट्रवादीचा भाजपला बाहेरून पाठिंबा. भुजबळांकडून आठवण. शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नव्हते. विचारसरणी बदलायची नाही ही पवारांची भूमिका होती, म्हणून काहींनी पक्ष फोडला. छगन भुजबळ पटेल यांच्या दाव्याला जयंत पाटलांचं उत्तर. अजित पवार गटाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक. नाशिकच्या जागेवरचा तिढा आजच्या बैठकीत सुटण्याची शक्यता. नाशिकच्या अजय बोरस्तेंना मुख्यमंत्री शिंदेंकडून बोलावणं. नाशिक लोकसभेसाठी बोरस्ते यांच्या नावाची 4 दिवसांपासून चर्चा. बोरस्ते शिंदेंच्या भेटीसाठी नाशिकहून रवाना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर. हिंगोलीचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी हातगावमध्ये कार्यकर्ता संवाद मेळाव्याला मुख्यमंत्री संबोधित करणार. सांगलीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवाराची घोषणा. राजू शेट्टींकडून सांगलीत महेश खराडेंना उमेदवारी. रामदास कदम आणि सदानंद कदम यांच्यातील वाद पेटण्याची शक्यता. सदानंद कदमांचा पत्रक काढून माध्यमांसमोर मी सांगणार, असा इशारा. सदानंद कदम रामदास कदमांचे भाऊ. भिवंडीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर कायम. काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे भिवंडीच्या जागेवर ठाम. 27 किंवा 28 तारखेला चोरगे अपक्ष अर्ज दाखल करणार. पुण्याच्या वाघोलीमध्ये अजित पवार गटाचे कार्यकर्ते भाजपमध्ये. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडेंसह शेकडो कार्यकर्त्यांचा बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. आदित्य ठाकरेंचा आज धारावी आणि नायगावमध्ये संवाद दौरा. सुनेत्रा पवार आज राजगडच्या दौऱ्यावर. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांचा गावभेट दौऱ्यावर भर. सुप्रिया सुळे आज पुण्यातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर. कापूरहोळ, निगडे, धांगवडीसह अनेक गावांना सुप्रिया सुळे भेट देणार. सुप्रिया सुळेंसोबत आमदार संग्राम थोपटे दौऱ्यात सहभागी होणार.